महत्वाची बातमी, जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची जरांगेंची मागणी आहे। दरम्यान जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे। 5 लाखांहून अधिक मराठा रॅलीला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे। बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅलीमध्ये न वापरण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील शाळा आणि महाविद्यालय यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज निघतेय, या रॅलीचा मार्ग कसा असेल? वृषाली, नक्कीच आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण सरकारला दिलेली जी 13 तारीख आहे ती आज संपते आणि मराठवाड्याच्या राजधानीमध्ये जरांगे पाटील हे रॅली काढणार आहेत। सगळ्या सोयऱ्याची जी मागणी आहे किंवा हैदराबाद गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, ते लागू करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन जरांगे पाटील गेल्या 10 महिन्यापासून लढा देत आहेत। परंतु या टप्प्यात त्यांनी मराठवाड्यामधील 8 जिल्हा त्यांनी निवडला होता आणि 8 जिल्ह्यात रॅली आणि मोठ्या सभा घेऊन सरकारवर निशाणा साधला होता। सरकारला आव्हान दिले होते की 13 तारखेला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, तेही 50%च्या आत। आणि महत्त्वाचं म्हणजे आज मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जरांगे पाटील यांची रॅली होणार आहे। ही रॅली सिडको ते क्रांती चौक या मार्गावर ही रॅली होईल। या रॅलीची मराठा समाजाच्या वतीने किंवा संयोजकाच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। परंतु जे अल्टिमेटम सरकारला दिलं होतं ते अल्टिमेटम संपते, त्यामुळे जरांगे पाटील आज कोणती भूमिका घेतात, सरकारशी काय बोलतात हे आज पाहणं महत्त्वाचं असलं तरी शंभूराज देसाई मात्र सतत आपण बघितलं आहे की शंभूराज देसाई सतत जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते आणि जरांगे पाटील ही बोलताना सांगत होते की शंभूराज देसाई यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि 13 तारखेला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटेल अशी खात्री नेहमी जरांगे पाटील शंभूराज देसाई यांचं नाव घेऊन देत होते। परंतु आज 13 तारीख असल्याने अल्टिमेटम संपत असल्याने आज जरांगे पाटील काय भूमिका घेतात आणि सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।